रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुक्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील चळे व कोंढारकी येथील काही घरांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे। चळेपाटी ते चळे या रस्त्याच्या कडेला लावलेली विदेशी झाडं पडल्यानं रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे। तसेच महादेव फुगारे व दांडगे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांच्या घराचंही मोठं नुकसान झालेलं आहे। कोंढारकी येथील सोमनाथ दांडगे व संजय फुगारे यांच्या पोल्ट्री फार्मचंही 100 पत्र्यांचं मोठं नुकसान झालं आहे। वादळी वाऱ्यामुळं रस्त्यावरती झाडं पडल्यानं वाहतूक ही खोळंबली आहे। संबंधित नागरिकांनी बांधकाम विभागाला या संदर्भात फोन केला असता बांधकाम विभागाने याची जबाबदारी ग्रामपंचायतकडे ढकलली। मात्र ग्रामपंचायतनं तात्काळ तत्परता दाखवत रस्त्याची पडलेली झाडं बाजूला करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व जेसीबीच्या साहाय्यानेही रस्त्याच्या कडेवरची पडलेली झाडं बाजूला सावरण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। वादळी वाऱ्यानं पंढरपूर तालुक्याला दुसऱ्यांदा तडाखा दिला आहे। पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वीच या वादळी वाऱ्यानं पंढरपूर तालुक्यातील चळे सुस्ते या भागातील नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं व आज पुन्हा या वादळी वाऱ्यानं तडाखा दिल्यानं घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।